नमस्कार मित्रांनो. जाता जात नाही ती जात आणि या जातीला केंद्रस्थानी ठेवून अनेक मुद्दे महाराष्ट्रभर आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातला एक आता अलीकडे आपण ऐकत असलेला मुद्दा म्हणजे मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण हवं आहे. धनगरांना त्यांचं नॉमॅडिक ट्राईब हे यातून त्यांना एस टीमध्ये एस टीचं जे दर्जा आहे तो त्यांना हवा आहे. आणि मातंग समाज महाराष्ट्रातला त्याचं म्हणणं आहे की एस सीमध्येही वर्गीकरण करा आणि त्यानुसार आम्हाला जास्त संधी कशी देता येईल हे आपण पाहावं, अशा पद्धतीची त्यांची मागणी. म्हणजे एकूण थोडक्यात काय तर जातीला धरून अनेक मुद्दे किंवा वाद आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चाललेले आपल्याला दिसतात. पण हे जातीचं राजकारण किंवा याला एस सी कॅटेगरीमध्ये जे टाकलेले आहे ती नेमकी कॅटेगरी काय आहे किंवा एस टी कॅटेगरी काय आहे, ओ बी सी कॅटेगरी काय आहे आणि ओपन कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अजूनही लोकांना चांगल्या प्रकारे माहीत नाही आहेत. त्यांच्यामध्ये बराचसा गैरसमज दिसून येतो. त्यामुळे मला असं वाटतं आहे की या संदर्भात आपण काही माहिती आपल्याला सोप्या साध्या शब्दामध्ये देण्याचा प्रयत्न करावा आणि म्हणून मी आज आपल्या भेटीशी आलेलो आहे. सगळ्यात आपण समजून घेऊया की भारतामध्ये या जाती का निर्माण झाल्या किंवा जाती कशा निर्माण झाल्या. तर भारतामध्ये जी हिंदू धर्माची जी चौकट आहे, जी व्यवस्था आहे, या चौकटीमध्ये वर्णव्यवस्था आहे आणि वर्णव्यवस्थेला धरून जाती व्यवस्था आहे. जर आपण पाहिलं तर जाती व्यवस्था वर्णव्यवस्था वजा केली तर हिंदू धर्म राहत नाही, इतकं त्यांचं अगदी जवळचं नातं आहे. आता ह्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला माहिती आहेत, पण तरी मी सांगतो की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र अशा प्रकारचं एक जातीची किंवा वर्णाची जी चौकट आहे ती हिंदू धर्मामध्ये आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की वर्ण आणि अवर्ण, वर्ण 4 आहेत, पण 5वा जो आहे तो अवर्ण आहे की ज्याला आपण आउटकास्ट म्हणतो, अस्पृश्य म्हणतो, अंतेज म्हणतो. हे सगळे अवर्णामध्ये येतात. त्यांना काही लोक म्हणतात की ते शूद्रामध्ये येतात, पण शूद्र ते नाही आहेत. म्हणजे हा पण एक मोठा गैरसमज आहे. शूद्र कोण आहेत तर शूद्र ओबीसी आहेत. आणि मग हे कोण अवर्ण, तर हे अतिशूद्र त्यांना मानलं जातं. तर ह्या गोष्टी आपल्याला असं वाटतात की सगळ्यांना माहीत असतील, पण मी काही लोकांशी बोललो त्यावेळेस मला लक्षात आलं की ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना माहीत नाहीत आणि म्हणून मला वाटतं की त्या गोष्टीबद्दल आपण बोललं पाहिजे. मित्रांनो, साधारणतः यांचं पर्सेंटेज जर पाहिलं आपण तर पर्सेंटेज पाहता आपल्या लक्षात येईल की एस सी जे आहेत सगळ्या भारतामध्ये 16.6% एस सी आहेत. म्हणजे लोकसंख्येचा खूप मोठा एक भाग जो आहे तो शेड्यूल कास्ट एस सीने, ज्याला आपण मराठीमध्ये अनुसूचित जाती म्हणतो, त्यांनी व्यापलेला आहे. दुसरा भाग आहे तो आहे एस टीचा. एस टीची सगळ्या देशातली लोकसंख्या किती आहे तर जवळजवळ 8.6%. तर ही खूप मोठी लोकसंख्या आहे. म्हणजे जसं आपण 100 माणसं म्हटली तर 100मधली 9 माणसं ही एस टी आहेत आणि 16 माणसं ही एस सी आहेत, असं आपल्याला साधारणपणे समजून घेता येईल. आणि सगळ्यात मोठा जो भाग आहे तो ओ बी सीचा येतो. या ओ बी सीमध्ये 44% लोक येतात. आता त्यातलाच एक भाग थोडासा एंटी नॉमॅडिक ट्राईब, ज्याला आपण भटके विमुक्त म्हणतो, त्याचाही येतो. आणि 24.6% हे ओपनमध्ये येतात. पण ज्यावेळेस आरक्षण म्हणतो आपण, आरक्षण दिलं, पण आरक्षण 51%च्या आतमध्येच देता येत, त्यापेक्षा जास्त वाढवता येत नाही. मग साधारणतः 24% ओपन असलेल्या लोकांना जवळजवळ 49% जे काही जागा आहेत त्या सगळ्या जागा त्यांना घेण्यासाठी
किंवा त्यांना एक मोठी संधी प्राप्त झालेली असते, तरीही त्यांच्या दृष्टीने आरक्षण घेणारे हे हे जास्त संधी घेणारे आहेत असं वाटतं. तर मला वाटतं या विचारधारेमध्ये, या समजुतीमध्ये काही फरक करण्याची गरज आहे. आता बघा की एस-सी म्हणजे शेड्यूल कास्ट, ज्याला आपण अनुसूचित जाती म्हणतो, हे नाव किंवा ही जी कॅटेगरी आहे ही कशी निर्माण झाली, तर त्याचाही एक इतिहास आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. साधारणतः एस-सी लोकांना शेड्यूल कास्ट किंवा अनुसूचित जाती संबोधण्या अगोदर त्यांना डिप्रेस क्लास म्हणून संबोधलं जात असं. आणि त्याच्याही अगोदर ते वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेले लोक होते की ज्यांना आपण चांडाळ, अंत्यज, अस्पृश्य, अछूत, अवर्ण, पारिया, अतिशूद्र अशा पद्धतीने यांना संबोधलं जात असे. म्हणजे बघा टप्पे कसे आहेत की ह्या विविध जाती होत्या, म्हणजे चांडाळ, अंत्यज, अस्पृश्य हे त्यांना संबोधलं जायचं. आणि या सगळ्या जातीचा समूह करून त्याला डिप्रेस क्लास म्हटलं गेलं. आणि या डिप्रेस क्लासला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 म्हणजे ब्रिटिश काळामध्ये त्याचा एक समूह, एक गट तयार केला गेला. आणि त्या संपूर्ण यादीला, म्हणजे ती लिस्ट ऑफ कास्ट, याला शेड्यूल कास्ट म्हणून संबोधलं गेलं. आणि हे कधी झालं, हे ब्रिटिश इंडियामध्ये झालेलं आहे, म्हणजे अलीकडची गोष्ट नाही आहे. आता बघा साधारणतः आपण जर पाहिलं तर पंजाबमध्ये 94% एस-सी आहेत. म्हणजे खूप मोठी लोकसंख्या जी आहे ही पंजाबमध्ये एस-सीची आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेशचं जर बघितलं तर त्यांचं 25.19 म्हणजे जवळ 26% पकडूया. पंजाबमध्ये आपण 32% पकडूया. हरियाणामध्ये 21% पकडूया. उत्तराखंडमध्ये 19, राजस्थानमध्ये 18, महाराष्ट्रामध्ये 12% आणि तमिळनाडूमध्ये 20%, MP-मध्ये 16%, UP-मध्ये 20%, कर्नाटकामध्ये 18% आणि AP-मध्ये 17%. अशा पद्धतीने एक मोठी लोकसंख्या जी आहे ही शेड्यूल कास्टची आहे. आणि मग इतकी मोठी लोकसंख्या असलेला जो समाज आहे, वर्ग आहे, हा अनेक सुविधापासून कित्येक वर्षापासून, पिढ्यापासून वंचित होता. आणि म्हणून त्यांना संधी मिळावी म्हणून आरक्षण दिलं गेलं. आणि त्या आरक्षणातून काही लोकांनी प्रगती केली, काही लोकांनी प्रगती केली नाही. आणि मग असे या जातीमध्ये पण वर्गीकरण झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी पुढे आली. पण त्यात तथ्य किती आहे किंवा त्यात तथ्य किती नाही आहे हा एक विचार करण्याचा भाग आहे. संघटित राहणं हे जास्त फायद्याचं आहे. त्याचंही एस-सी कॅटेगरीचंही उपवर्गीकरण, क्लासिफिकेशन जर केलं तर त्यातून मला वाटतं की संपूर्ण एस-सी समाजाला तोटा होऊ शकतो. हे माझं एक व्यक्तिगत मत आहे. मित्रांनो, आता आपण थोडंसं एस-टीकडे वळलो तर आपल्या लक्षात येईल की एस-टी जे आहे ही साधारणतः 2011मध्ये एक सर्वे केला गेला. आणि त्यातून असं आढळलं की 705 ज्या जमाती आहेत ह्या एस-टी म्हणजे शेड्यूल ट्राईब, की ज्याला आपण आदिवासी म्हणतो, या आहेत. आणि ही शेड्यूल ट्राईबची लिस्ट कधी बनवली गेली तर साधारणतः 1950 साली, म्हणजे ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळेस असं लक्षात आलं की हा जो वर्ग आहे की जो प्रामुख्याने जंगलाच्या वरती उदरनिर्वाह करतो आणि त्यावरती तो अवलंबित असतो, तर अशा वर्गालाही आरक्षण देण्याची गरज आहे. अशा पद्धतीचं एक विचार पुढे आला. आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ह्या खूप मायक्रो लेवलवरती विचार करणाऱ्या गोष्टी आहेत की जे आदिवासी आहेत इथे जाती का नाही आहेत, याला जमाती का म्हटलं जातं, हा विचार करायचा मुद्दा आहे. कारण जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्ही जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल
की जिथे जिथे हिंदू धर्म होता तिथे तिथे जाती आलेल्या आहेत, जिथे हिंदू धर्म नव्हता तिथे जमाती आलेल्या आहे. म्हणजे आदिवासी हे हिंदू नाहीत असा त्याचा एक अर्थ होतो. आता नंतरच्या काळामध्ये ज्या काही संघटना, हिंदू धर्माच्या संघटना आहेत, त्यांनी प्रचार केल्यामुळे बराचसा आदिवासी हिंदू धर्माकडे वळला असेल, ती गोष्ट वेगळी. पण मूळचा जो आदिवासी आहे त्याचे देव वेगळे आहेत, त्याच्या चालरीती वेगळ्या आहेत, त्याची संस्कृती वेगळी आहे. आदिवासी हे झाडपाला, त्यांचा हिरवा देव असतो, ते वाघाला किंवा वन्य पशुला देव मानतात. तर अशा पद्धतीने त्यांचं पूर्णपणे वेगळं आहे. आणि साधारणतः ही जी इतर समाज जो आहे तो समाज आणि आदिवासी समाज यामध्ये खूप फरक असतो, हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि आदिवासी समाजामध्ये कुपोषणाचं प्रमाण खूप मोठं आहे. आणि आदिवासी समाज प्रामुख्याने जंगलामध्ये राहिल्यामुळे विकासाचा आणि त्याचा संबंध कमी येतो किंवा आलाच नाही असं म्हटलं तरी चालेल. आणखी तुम्हाला सोपं करून सांगण्यासाठी मी एक गोष्ट सांगतो की भारतीय एखादं गाव जर तुम्ही बघितलं तर त्या गावाची रचना कशी असते. साधारणतः कुठल्याही एका खेड्याची किंवा गावाची रचना जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की गावामध्ये एक देऊळ असतं आणि देवळाच्या सभोवताली जी लोक राहत असतात ती प्रामुख्याने उच्चवर्णीय, उच्च जातीचे असतात. त्याच्यानंतर थोडंसं बाहेर आलं की आपल्याला जो वर्ग दिसतो तो आर्टिस्ट वर्ग, म्हणजे OBC वर्ग असतो, साळी, माळी, कोळी हा वर्ग दिसतो. आणि तुम्ही ज्यावेळेस गावाच्या बाहेर जाता तिथे तुम्हाला आउटकास्ट म्हणजे अस्पृश्य आणि अनटचेबल लोक दिसतात. आणि त्याच्याही थोडंसं पुढे गेलं तर माळ रानावरती भटके विमुक्त लोक येऊन राहतात. माकडीचा माळ हा जो तुम्ही अण्णाभाऊ साठेंची जर कथा वाचली, कादंबरी वाचली, तर भटके विमुक्त कशा पद्धतीने माळावरती वास्तव्य करतात, त्यांचं कुठलंही एक गाव असं निश्चित नसतं, ते भटकत असतात. तर असे भटके हे थोडेसे आपल्याला गावापासून दूर रानमाळ्यावर दिसतात, परंतु गावातल्या संस्कृतीशी त्यांचा तसा संबंध असतो. आणि त्याच्याही पलीकडे जर आपण गेलो तर जंगल वगैरे जे लागतं आणि त्या जंगलामध्ये जे राहतात ते ST म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब असतात आणि अनुसूचित जमातीचे असतात. आणि थोडक्यात काय तर गावातली लोक हिंदू असतात तर जंगलामधली लोक नॉन हिंदू आपण त्यांना म्हणू शकतो. आणि माळरानावरती जे भटके असतात त्या भटक्यांचा संबंध गावातल्या लोकांशी सातत्याने आल्यामुळे तेही हिंदू चालरीती किंवा संस्कृती पाळणारे असतात. मित्रांनो, हे सगळं मला कळलं कारण टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जातीच्या संदर्भात काही मी सर्वे केले आणि त्यावेळेस मी बऱ्याच गावांमध्ये फिरलो, तर त्यावेळेस हे मला सगळं चित्र दिसलं. आता हे चित्र मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. जसं आपण चर्चा केली की हिंदू धर्म आणि जाती व्यवस्था आणि आदिवासी यांचे देव वेगळे. आदिवासी प्रामुख्याने हे प्रांताशी निगडीत असतात. म्हणजे काही प्रांत आहेत की जिथं जंगल जास्त आहेत, अशा ठिकाणी आदिवासी जमात जास्त असतात. आणि नंतरच्या काळामध्ये आदिवासीमधून काही लोक ख्रिश्चन झाले, हिंदू झाले, बौद्ध खूप कमी झाले असतील पण दिसत नाही तेवढे, शीख मुस्लिमही कमी दिसत आहेत. पण हिंदूमध्ये मात्र काय झालं की जाती वर्णामधून जाती झाल्या, तर त्यातल्या जाती या बऱ्यापैकी हिंदूच राहिल्या. पण अवर्णामध्ये ज्या जाती होत्या त्यातील बऱ्याचशा जाती ज्या आहेत ज्या धर्मांतरित बौद्ध झाल्या, ख्रिश्चन झाल्या. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध दिसतात, ख्रिश्चनही मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. शीख आणि मुस्लिम हेही हिंदू जातीतून झालेले लोक आहेत. मूळचे लोक इथे ख्रिश्चन, मुस्लिम नाही आहेत. बौद्ध हे मूळचे आहेत. बौद्ध हिंदू होण्याच्या अगोदरही बौद्ध होते. त्यामुळे बौद्ध हे आपलं काय मूळ म्हणू शकतो आपण की त्याच्यामध्ये एक ओरिजिनॅलिटी आहे. पण ख्रिश्चन, शीख आणि मुस्लिम हे जर पाहिले आपण
तर हे हिंदू जातीतून झालेले धर्मांतरित लोक आहेत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की SC ST आणि OBC आणि NT, तर ह्या सगळ्यांची एक विशिष्ट व्याख्या आहे. SC म्हणजे अशा जाती की ज्या अस्पृश्य म्हणून गणल्या जायच्या, ज्यांना जे राईट टू लिव्ह, जगण्याचा अधिकारच जवळजवळ नाकारलेला होता, अशा जाती ज्या आहेत त्या SCमध्ये त्यांची यादी आली. ST जे जंगलाशी संबंधित होत्या त्या STमध्ये आल्या. OBC ही मंडल आयोगानंतर डेव्हलप झालेली जरी कन्सेप्ट असली तरी हेही शूद्रच आहेत, कारण यांनाही बऱ्याच गोष्टी भोगाव्या लागतात. यांच्यामध्ये गरिबी आहे. जरी त्यांना अस्पृश्य म्हणून गणल्या जात नसेल तरी त्यांना बऱ्याच त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावं लागतं. ते शिक्षणापासून वंचित असतात, त्यामुळे तेही मागासवर्गीय आहेत, पण इतर मागासवर्गीय आहे. आणि NT म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की नॉमॅडिक ट्राईब जे आहेत ते भटकेच असतात. तर अशा पद्धतीने साधारणतः लोक असतात. आणि संधी असलेले ओपन कॅटेगरीमध्ये येतात आणि संधी नाकारलेले SC ST OBC आणि NTमध्ये येतात. आता मग काय आहे की ज्यावेळेस भारताचं संविधान लिहिलं गेलं, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे मूल्य आले आणि त्यातलं समतेचं जे मूल्य आहे, या मूल्यानुसार ज्यांना संधी नाकारली गेली या सगळ्या समूहाला ओपनबरोबर आणण्यासाठी त्यांना आरक्षण दिलं गेलं. जगामध्ये अनेक ठिकाणी पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स म्हणून संधी देण्याचे प्रयत्न केले जातात. तोच एक भाग हा आरक्षणाचा भाग आहे. आणि त्या माणूस म्हणून जगता यावं, समता प्रस्थापित व्हावी, हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये दिसतो आहे. आता लोक म्हणतात की SC खूप डेव्हलप झाले, त्यांना आरक्षणाची गरज नाही आहे. पण यात अजूनही तसं काही तथ्य नाही आहे. काही SC ST OBC हे बऱ्यापैकी चांगल्या सुस्थितीमध्ये असले तरी अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये SC ST OBC आहेत, नॉमॅडिक ट्राईब्स आहेत की ज्यांना आरक्षणाची गरज आहे. आणि जोपर्यंत असं म्हणत नाहीत की SC ST स्वतःहून की आमची प्रगती चांगली झाली आहे, आता आम्हाला आरक्षणाची गरज नाही, तोपर्यंत त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, असं माझं मत आहे. कारण जे बाहेरची लोक आहेत ते म्हणतात की प्रगती झाली, पण त्यांच्या म्हणण्याने प्रगती झाली असं म्हणता येणार नाही आहे. अजूनही गावामध्ये एखादा SC कॅटेगरीतील मुलाचं लग्न असेल तर त्याचा घोडा गावातील देवळासमोरून जाऊ देत नाही आहेत. पाठी एक उदाहरण होतं की उच्चवर्णीय माणसाचा कुत्रा होता आणि तो दलिता घरी गेला आणि त्याने भाकर खाल्ली, तर त्या उच्चवर्णीय माणसाने त्या कुत्र्याने दलिताच्या घरची भाकर खाल्ली म्हणून तो दलित झाला, म्हणून त्या कुत्र्याला नेऊन त्या दलिताच्या घरी बांधलं. म्हणजे आता बघा ना, जाती व्यवस्था किती एक्स्ट्रीम अशा लेवलला पोचलेले आहे की लोकांना असं हेही कळत नाही की कुत्र्याला जाती व्यवस्थेशी काही संबंधित नाही आणि त्याला भाकरीच असते, ती दलिता घरची असू, नाही तर उच्चवर्णीयाची असू, नाही तर आणखी कोणाची असू. पण इथे त्या माणसाच्या डोक्यामध्ये एवढी जातीयता असते किंवा आहे, त्याला वाटतं की त्याने भाकरी खाल्ली म्हणजे तो आता दलित झाला आणि त्याने त्या कुत्र्यालासुद्धा स्वीकारण्याचं अमान्य केलं. अशीच एक 16व्या-17व्या शतकामध्ये घडलेली एक छोटीशी कथा माझ्या वाचनात आली होती की पुलावरती काही लोक उभा होती आणि एक बाई एका छोट्याशा बाळाला घेऊन उभा होती. तर पुलावरून तिचं बाळ त्या नदीत पडलं, तर तिथे असलेली सगळी लोक कुणीही नदीमध्ये उडी टाकून त्या बाळाला काढायला तयार नव्हतं. पण तिथे असलेला एक जो अनुसूचित जातीचा माणूस होता, जो अस्पृश्य होता, तो म्हणाला की मी उडी मारून त्या बाळाचे प्राण वाचवतो. पण ती बाई म्हणाली की तो बाळ तसाच मेला तरी चालेल, पण त्याला अस्पृश्याचा स्पर्श होता कामा नये. तर ही 16व्या शतकातली गोष्ट आहे. पण सांगायचं तात्पर्य असं आहे की हीच मानसिकता संपली नाही आहे, ही वेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या याच्यामध्ये दिसते. आणि आता अलीकडच्या काळामध्ये जातीचं राजकारण आहे हे प्रबळ झालेलं आहे. म्हणजे कुठल्या जातीची किती मतं आणि त्यानुसार पॉलिटिकल राजकीय पक्ष जे आहेत ते देवाणघेवाण करत असतात.
म्हणजे खरं पाहिलं तर आता आपण अशा AI च्या जगामध्ये वावरत आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये वावरत आहोत. अपेक्षित असं होतं की जाती व्यवस्था पूर्णपणे समूळ नष्ट झाली पाहिजे होती, संपली पाहिजे होती. पण अजूनही इथे डेटाचा उपयोग करून कुठल्या जातीची किती मतं, AI चा उपयोग करून जात पक्की कशी राहील आणि ह्या जातीला आंतरजाती विवाह कसे करता येणार नाहीत यासाठी प्रयत्न केले जातात. तर हे जे काय चाललेलं आहे हे भयानक राजकारण आहे आणि मला वाटतं की हे कुठल्या जातीसाठी घातक नसून हे माणसासाठी आणि संपूर्ण देशासाठी घातक असं राजकारण आहे. तुम्ही बघा ना अजूनही, आणि हे काही वरच्याच जातीत नाही ना, खालच्या जातीतलाही माणूस गर्व से कहो हम ये है, गर्व से कहो हम वो है, असं म्हणतातच ना. तर ते ते मला वाटतं की त्यांना हे कळलं पाहिजे की अरे बाकीचे लोक आपल्याला एक हलक्या जातीचे मानतात आणि त्याच्यामध्ये आपण कुठे गर्व मानून घ्यायचा. तर मला वाटतं हेही काही जातींनी लक्षात घेतलं पाहिजे. पण अज्ञान एवढं प्रचंड आहे की त्या एखाद्या चिखलामध्ये पडलं तरी त्याच्यामध्येच आपण आनंद मानायचा. तर अशा पद्धतीची एक मानसिकता झाल्यानंतर कुठल्याही जातीचा आपण गर्व से कहो हम इस जात के है, गर्व से कहो हम उस जात के, असं काहीतरी व्यर्थ बडबडत राहतो. जाती नष्ट झाल्या पाहिजेत आणि आपण सगळ्यांनी एक देश म्हणून उभा राहिलं पाहिजे. तर यासाठी मला वाटतं की काही मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. त्यातला एक धर्मांतराचा मार्ग होता जो त्यांनी स्वतः अवलंबला. 1956 साली 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि एक मोठा वर्ग जो आहे तो बौद्ध झाला आणि तो बौद्ध झाल्यामध्ये त्या वर्गाचा विकास एवढा झाला की अजूनही जगामध्ये, भारतातच नव्हे तर जगामध्ये या जातीचं किंवा या वर्गाचं लोक उदाहरण देतात की बघा बौद्धांनी कमी कालावधीमध्ये किती प्रचंड मोठी प्रगती केलेली आहे. तर दुसरं एक उदाहरण आहे की बाबासाहेब म्हणायचे की आंतरजाती विवाह पण झाला पाहिजे, म्हणजे रोटी बेटी व्यवहार जो आहे तो झाला पाहिजे. तर त्याचं प्रमाण खूप कमी आहे. कारण असं कधी होत नाही की अरेंज मॅरेज जे आहे, ठरवलेले लग्न हे आंतरजाती कधीच होत नाहीत. जे काही लग्न झालेले असतात आंतरजातीय ते फक्त प्रेमविवाह असतात. म्हणजे प्रेमविवाह सोडलं तर आंतरजातीय लग्न होतच नाही ना. आता अलीकडच्या काळामध्ये जिहाद म्हणून कुठल्याही प्रकारचे लग्न होऊ नये, आंतरजातीय आंतरधर्मी हो, यासाठी काही अगदी कायदेसुद्धा येण्याच्या तयारीमध्ये आहेत. अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण होतं आहे. सेपरेट सेटलमेंटचा मुद्दाही मांडला होता. म्हणजे विशिष्ट जातीची घरं एकाच ठिकाणी असले म्हणजे त्यांना भेदभावाचा सामना करावा लागणार नाही. पण मला वाटतं की ही पद्धत तेवढीशी काय जास्त वर्केबल नाही आहे, ती जास्त फायद्याची नाही आहे. कारण यामुळे एकाच देशामध्ये अनेक देश तयार होतील, वेगवेगळ्या जातीचे कंपू तयार होतील आणि एक जात दुसऱ्याला आपला शत्रू किंवा मित्र मानू शकेल. शत्रू मानण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ते हे नाही. आता एक लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये एवढ्यासाठी सगळे धर्म आहेत, हजारो जाती आहेत, प्रांत आहेत, भाषा आहे. या सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचं काम कोण करतं? तर कुठला धर्म करत नाही आहे. धर्म फक्त मतदानापुरता असतो. मतदानापुरता तो माणूस म्हणतो की आम्ही सगळे हिंदू आहोत आणि एकदा का मतदान झालं, आपण त्यांना निवडून दिलं की मग ते प्रत्येकाला त्याच्या जातीप्रमाणे ट्रीट करतात. हे आहे. पण एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला मतदान असो नसो, काही असो नसो, ते सगळ्यांना समान मानावं यासाठी प्रयत्न करतात आणि ते म्हणजे संविधान आहे. मी अगोदर म्हटलं की संविधान हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे मूल्य देतं आणि संविधान हे आपल्या भारतातलं श्रेष्ठ का आहे? तर या संविधानामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा विचार आहे. शेवटचा माणूस जो आहे त्या शेवटच्या माणसाचा विचार या संविधानामध्ये केलेला आहे. त्यामुळे सगळ्यात पवित्र जर कुठला धर्मग्रंथ असेल तर तो संविधान आहे. आणि पण अजूनही लोकांना वाटतं की संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं म्हणजे ते फक्त विशिष्ट वर्गाचंच आहे. अगोदर मला वाटायचं की लोक इतके कसे काय वेडे असू शकतात की ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवतील. पण मला नंतर लक्षात आलं की लोक एवढ्या वेगाने गैरसमज पसरवत असतात की काही लोकांचा अभ्यास नसतो. ते बिचारे लिहिलेल्या सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. आणि आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा जमाना आहे.
एक मेसेज या बॉक्समधून या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये किती वेळ जातो आणि तेच वाचून लोक त्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे अजूनही मला वाटतं की बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की बाबासाहेब यांनी जो काय संविधान लिहिलं त्या काही विशिष्ट जातीपुरतं लिहिलं, पण नाही. या संविधानामध्ये उच्चवर्णीय असो, ओबीसी असो, एसटी असो, एससी असो, नोमॅडिक ट्राईब असो, या सगळ्या भारतीय माणसाचा विचार केलेला आहे. म्हणजे माणूस त्यातलं त्यांनी माणूस बघितला आहे. त्यांनी जात नाही बघितली, धर्म नाही बघितला, की हा माणूस जो आहे त्या माणसाला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे, त्याला विचार स्वातंत्र्य असलं पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे जे संविधान आहे, या संविधान आपण वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि लोकांमध्ये प्रचार केला पाहिजे. मला वाटतं की SC STबद्दल आज आपण बरीचशी चर्चा केली. ST हे काही विशिष्ट ठिकाणी आपल्याला दिसून येतात. SC संपूर्ण भारतामध्ये आहेत जवळजवळ. फक्त एक पॉंडिचेरी वगैरे असे काही अंदमान निकोबार अशा काही ठिकाणी SC आपल्याला शून्य दिसतात. बाकी बहुतेक सगळ्या राज्यामध्ये SCची संख्या मोठी आहे. ST बऱ्याच ठिकाणी नाही आहेत. म्हणजे जिथे जंगल आणि ट्रायबल एरिया आहे तिथेच ST हे आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, SC ST OBC या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. ही माहिती मी खूप तुम्हाला खोलवरती दिली नाही. ही फक्त एकदम काय म्हणू आपण त्याला, थोडीशी माहिती आहे की ज्याचा तुम्हाला आधार घेऊन आणखी अभ्यास करता येणं शक्य आहे. मित्रांनो, मी इथे थांबतो, पण आपण या विषयावर आणखी पुन्हा बोलू शकू. आणि मला वाटतं की आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते जर तुम्ही मांडले तर त्यावरती आपल्याला चर्चाही करता येईल. तर पुन्हा भेटूया. हे माझं चॅनल आहे. तुम्ही लाईक करा, आवडलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.